मध्ये हर तर सकाळी टिमरावरहून निघाले. मालतीने चहा वगैरे दिला होता. तिला वाट विचारून घेतली आणि तिथून किनाऱ्याला आले. किनाऱ्याहूनच पुढची सगळी वाट होती. चालता चालता एक बाबाजी किनाऱ्याला बसले होते. तर त्यांनी सांगितलं, माताजी साथ चलो, चाय पिलाते हैं. मग त्यांच्याबरोबर वरती गेले. तर वरती एक आश्रम होता. मग तिथे आश्रमामध्ये त्यांनी पपई, चहा वगैरे असं सगळं दिलं आणि चहाचा ग्लास विसळून झाला. त्यांनी स्वतःच्या गळ्यातला जो गमछा होता तो त्यांनी पुढे केला. माताजी इससे पोछलो. तर मला इतकं असं हे झालं की इतका आदर, इतका कमालीचा आदर मिळतो तिथे की खरंच कधी कधी खूप अवघडल्यासारखं होतं. तिथून पुढे निघाले. पुढे तिथून चालत चालत नीलकुंड म्हणून आहे आश्रम, तिथं मी आले. तर नीलकुंड आश्रमाला आल्यावर मला अगदी एक छान सुखद धक्का बसला की तिथले जे सगळे सेवेकरी होते ते सगळे मराठी होते. 3-4 जणांचा ग्रुप होता. 3 बायका होत्या, एक बाबाजी होते. तर ते सगळे जण डोंबिवली, मुंबई वगैरे तिथले होते लोक. तर ते दरवर्षी सेवेसाठी जात असतात असं मला कळलं. मग ते तिथे होते. तर खूप दिवसांनी, जवळजवळ महिन्यांनी मराठी बोलायला मिळालं. मला इतका आनंद झाला. अक्षरशः मनसोक्त मराठी बोलले. त्यांच्याशी सगळं बोलणं वगैरे झालं आणि अगदी आपल्यासारखी आमटी, पोळ्या असा सगळा तो बेत होता त्या दिवशी छान जेवणाचा. जेवण वगैरे झालं. त्यांनी परत राहायचा आग्रह केला की आजच्या दिवस तरी इथे राहा. पण मी म्हटलं नको, किती असं राहणार, म्हणून मी निघाले पुढे. शेवटी मन होत नव्हतं तरी पण मी निग्रहाने पुढे निघाले. पुढे सक्कर नदी ओलांडायची होती. तर चालत होते. म्हणजे त्यावेळेला लोक मला हळूहळू भेटायला लागले होते, सगळे चालणारे परिक्रमावासी. त्यामुळे तशी लोक होती सोबत. पण सक्कर नदी जेव्हा ओलांडायला मी निघाले तेव्हा एकटीच होते, कारण सगळा ग्रुप बहुतेक पुढे गेला होता. तर एकटीने ओलांडताना बऱ्यापैकी ओढ होती नदीला आणि जवळजवळ मांडीपर्यंत पाणी होतं. तर थोडीशी भीती वाटायला लागली होती, कारण आतमध्ये मी शिरले खरी ओलांडायला म्हणून, पण खाली वाळू होती. त्याच्यामुळे सगळं पाय असे धसायला लागले, घसरायला लागले. जरा भीती वाटत होती. तर तेवढ्याच समोरनं एक मला माणूस येताना दिसला. तर तो माणूस तिकडनं त्या किनाऱ्यावरनं इकडे ओलांडत येत होता. तर माझी जी काही त्रेधा तिरपीट उडाली होती, तर मला म्हणला, मैया रुको मैं आता हूं. मग तो किनाऱ्याला गेला. त्याने स्वतःचे बूट वगैरे ठेवले, परत आला. माझ्या हातातलं कमंडल वगैरे सगळं त्याने घेतलं आणि त्याने हाताला धरून मला नदी पार करवून दिली. तर नदी पार केली. तिथून मग पुढे सगळी किनाऱ्याने वाटचाल करत करत शोकलपूरला पोहोचले. शोकलपूरला आश्रमात थांबले तिथे. तर दुपार वगैरे अशी झाली होती, साधारण 3, 3:30, 4 वगैरे झाले होते. तर मग त्या दिवशी मी तिथंच राहायचं ठरवलं. छान सोय होती. मोठा एक हॉल होता. तर तो एक सोबतचा जो एक ग्रुप होता तो तिथं आधी थांबणार होता. त्यांनी आसनं बिसनं लावायला सुरुवात केली होती, पण नंतर त्यांचा काहीतरी बेत बदलला आणि ते लोक अजून पुढे निघून गेले. त्यामुळे त्या दिवशी मी तिथे परत एकटीच होते आश्रमात. तर ते म्हणले, तुम्हाला हॉलमध्ये नसेल राहायचं, तुम्हाला काही जप करायचंय, काही साधना करायची, तर मागच्या बाजूला एक खोली आहे, तुम्हाला खोली देतो. त्यामुळे त्यांनी ती मला परत सेपरेट खोली दिली. तर रात्री मी तिथे राहिले आणि रात्री तुफान पाऊस झाला आणि सकाळी दव पण इतकं पडतं. रात्री मी कपडे धुवून वाळत घातले होते बाहेर. ते रात्री ऍक्च्युली आतमध्ये घ्यायची कपडे, कारण दव पडतं सकाळी म्हणून. त्या दिवशी मी ते कपडे सकाळी घ्यायला, म्हणजे रात्री आतमध्ये घ्यायला विसरले आणि सकाळी मी जाऊन बघितलं तर अक्षरशः पाऊस पडल्यासारखे ओले किच्च कपडे झाले होते. तर काही इलाज नव्हता. मग सकाळी आवरायचं होतं. तिथे टॉयलेटची तर सोय होती, पण आंघोळ मात्र उघड्यावर करावी लागणार होती. मग त्यांनी मला पाईप चालू करून दिला बोरचा आणि चक्क एका झाडाखाली मी आंघोळ केली. इतक्या थंडीमध्ये गार पाण्याने इतकं मस्त वाटलं, फ्रेश वाटलं, छान वगैरे सगळं आवरलं. त्यांनी चहा पाणी वगैरे सगळं दिलं आणि मग मी तिथून साधारण 7:45च्या सुमाराला पुढे निघाले, कारण प्रचंड धुकं पडलेलं होतं, काहीही दिसत नव्हतं. मग आश्रमाच्या अगदी अशी बाजूनेच खाली किनाऱ्याला जाणारी वाट होती. मग तिथून मी किनाऱ्याला उतरले आणि पुढे वाटचाल सुरू झाली. पूर्ण धुकं होतं. जेमतेम अगदी थोडंसं पुढचं फक्त दिसत होतं. मस्तपैकी किनाऱ्याने चालताना दिसलं की एक मोर असा समोरनं असा किनाऱ्याच्या साईडने आला आणि असा उडत 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 पुढे छान निघून गेला. खूप म्हणजे निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम होतं. मग तिथे पुढे उसराय, टुय्यापानी अशी गावं लागली आणि ती गावं पार करून पुढे सगळा वरती चढून जायचं होतं आणि गावातनं रस्ता होता. तर अनघोरी नावाचं एक गाव लागलं. तर अनघोरी गावातनं मी अशी चालत चालले होते. तेवढ्यात एका घरातनं हाक आली, माताजी चाय पालो. बघितलं तर 2 बहिणी होत्या
तिथं त्या घरी राहणाऱ्या. तर त्यांनी मला चहासाठी बोलवलं. विचारलं की किती लोक आहात तुम्ही? म्हटलं मी एकटीच आहे. मग त्यांनी मला सांगितलं की मग चहासाठी या, कारण खूप मोठा ग्रुप असेल तर त्यांनाही ते थोडंसं परवडत नाही किंवा जमत नाही असं थोडंसं होतं. त्यामुळे शक्यतो 1 ते 2 लोक असतील तर मात्र ते खूप छान अगदी थांबून घेतात. आणि दिसत होतं तशी घरची गरिबीची परिस्थिती होती. दोघीच बहिणी होत्या, पुरुष कोणीच नव्हता त्यांच्या घरामध्ये. तरी पण त्यांनी मला बोलवलं, थांबवलं, चहा वगैरे दिला आणि म्हणाल्या की आता आज म्हणे दुपारचं जेवूनच जायचं इथे. तर परत सगळीकडे जसा आग्रह असतो तसाच आग्रह की माताजी आज रुक जाओ, भोजन प्रसादी पालो और आगे जाओ. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. परत थांबले तिथे. मग तिथे परिक्रमावासी आलेत म्हणून कोण कोण आजूबाजूच्या बायका, कोण कोण पुरुष असे सगळे भेटायला येत होते. तर तिथे दुपारी जेवण वगैरे झालं आणि मग त्या म्हणल्या माताजी अभी 2 दिन रुक जाओ. म्हटलं 2 दिवस, बापरे 2 दिवस तर म्हटलं मला नाही शक्य थांबणं. तर नाही मग 1 दिवस तरी थांबा, 1 दिवस तरी थांबा असं म्हणून शेवटी तडजोड झाली आणि त्या दिवशी मी तिथेच राहिले. म्हणजे सकाळी मी 9:30-10 ला तिथे त्यांच्याकडे पोहोचलेली. त्यांनी मला पुढे सोडलंच नाही त्या दिवशी. मग त्या दिवशी मी तिथे थांबले आणि त्यांच्या घरी पाण्याचा नळ सुद्धा नव्हता. म्हणजे एक साधारण 200-300 मीटरवर एक हँडपंप होता. तिथून त्या दोघी जणी पाणी आणत होत्या. तर इतकं कष्टाचं जीवन होतं त्यांचं. दिवसभर काहीतरी त्यांचं सतत काम चालू होतं. घरी 1-2 गाई म्हशी वगैरे होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याकरता ते चारा आणणं, तो कापणं, तिथं व्यवस्थित रचून ठेवणं, घरातलं स्वयंपाक पाणी, स्वच्छता, पाणी आणणं. कमालीचं कष्टमय जीवन होतं त्यांचं. म्हणजे मला खरंच लाज वाटली की आपण इतक्या सुखात असतो, तरी पण आपण किती प्रत्येक गोष्टीचं भांडवल करतो, किती कटकट करतो की मला हाच त्रास आहे, मला तोच त्रास आहे. पण त्या दोन्ही बहिणींचं जीवन बघितल्यावर मला असं झालं की आपण खरोखरच किती सुखात राहत असतो. तर त्याप्रमाणे मी राहिले त्या दिवशी त्यांच्याकडे. सकाळी उठून त्यांच्याकडे अर्थातच पाणी नव्हतं. त्यांना लांबनं पाणी आणावं लागत होतं. म्हणून मग मी म्हटलं की मी अंघोळ नाही करत आणि मी तशीच पुढे निघाले. मग पुढे 1 किलोमीटरवरच एक सोनादहार नावाचा आश्रम होता. तिथं मी पोहोचले. मग तिथं त्यांना विचारलं तर ते म्हणे हँडपंप दाखवला असा बाहेरचा त्यांनी. इथंच म्हणे अंघोळ करावी लागेल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. मग तिथं अंघोळ वगैरे केली, पूजा पाठ केला आणि मग तिथून मी पुढे निघाले. नर्मदे हर.